आत्ताच जसं पहिल्यांदा मी प्रभाकर साहेबांना थँकफुल म्हणेन आहे, अश्विनी मॅडमना थँकफुल म्हणेन आहे, कारण त्यांनी काही जे सांगायचं आहे ते तुम्हाला पूर्वी सांगितलेलंच आहे. आणि तर व्यासपीठावरचे तर सगळेच गेलेले आहेत प्रभाकर पाटील साहेब. तरी पण सगळ्यांचे आभार, तुम्ही मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो मी. आणि आणखी पुढे चालू करतो. तर मी तर माझ्याबद्दल सांगणं असं मला प्रभाकर पाटील साहेबांनी सांगितलं की जे काही तुम्हाला सांगायचं आहे त्या सगळ्या स्टुडंट्सना उपयोगी पडेल असं सांगायला पाहिजे. तर मी बेसिकली आय एम अ टेक्स्टाईल इंजिनियर, टेक्स्टाईलचं काम चालू करण्याकरता. आणि माझी सुरुवात मी 1994 साली ज्यावेळेस इंजिनियर झालो तेव्हापासून चालू केली. 6 महिने मी नोकरी केली गार्डन बरेलीमध्ये ॲज अ शिफ्ट इंचार्ज. म्हणजे अगदी छोट्या पोस्टवर. शिफ्ट इंचार्ज म्हणजे काही नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुणी काम करायचं, कुणी काय काम घेतलं ते घेऊन काढायचं आणि हे करायचं. पण 6 महिन्यानंतर मला ते सोडावं लागलं. आणि मी स्वतःच्या बिझनेसमध्ये, म्हणजे आमचा फॅमिली बिझनेस 1992 मध्ये चालू झाला होता, पण तो काही कारणास्तव उभारीस आला नव्हता. तर मी तो सोडून परत आलो आणि लूम, म्हणजे जे टेक्स्टाईल लूम चालवतात, म्हणजे कापड तयार करण्याकरता लागणारी मशिनरी आहे ती आमची होती. 24 लूम होते, ते चालू केले. आणि त्याच्याकरता खूप मोठं अर्थसहाय्य आम्ही MSFC कडून घेतलं होतं, 55 लाख रुपये, जी 94 साली खूप मोठी अमाऊंट होती. ती फेडणं खूपच अवघड होतं 94 साली. तर तेव्हापासून म्हणजे एंटरप्रेन्योरशिप जेव्हा म्हणू आपण तेव्हापासूनची सुरुवात आहे. म्हणजे जानेवारी 1995 पासून. तर त्यावेळेस म्हणजे 22व्या वर्षी जे चालू केलं ते आज तक आहे. कष्ट हेच एकमेव माझ्या मते गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे आणू शकते. कष्टाशिवाय दुसरं काही जे आणू शकत नाही. कारण 1985 साली मी ज्यावेळेस आमच्या कारखान्यात काम बघायला चालू केलं तेव्हा आम्ही एकही बँकेचा हप्ता 2 वर्षात किंवा 1.5 वर्ष झालं होतं लोन घेऊन, एकही हप्ता देऊ शकलेलो नव्हतो. आणि तिथून पुढं 7 वर्षात 55 लाख रुपये कर्ज फेडायची मी आणि माझे मोठे भाऊ आहे, दोघांनी मिळून आम्ही ती पूर्ण केली. आणि ती पूर्ण केल्यानंतर कर्ज फेडणारे, टेक्स्टाईल मधून पैसे मिळवून टेक्स्टाईल मध्ये कर्ज फेडणारे MSFC, म्हणजे ज्यांच्याकडून आम्ही कर्ज घेतलं, त्यांना पण विशेष वाटलं की बाबा ही माणसं टेक्स्टाईल मधून पैसे मिळवून फेडले, म्हणून त्यांनी आम्हाला बोलवून आमचा सत्कार केला. कारण कर्ज फेडणारी टेक्स्टाईल मध्ये आम्ही पहिलेच होतो. पण सक्सेस डिडंट व्हेरी लास्ट फॉर लास्ट फ्यू इयर्स. बरं का, हे झालं 1999 आमचं कर्ज संपलं सगळं. आणि केवळ 3 ते 4 वर्ष चांगला चालतोय बिझनेस, तोपर्यंत सरकारी नियमांनी, म्हणजे आमच्या कारखान्याची लाईट प्रोव्हाइड केली होती, इलेक्ट्रिसिटी, ती सरकारने ॲग्रीवर टाकली, इंडस्ट्रीयलवरनं काढून ॲग्रीमध्ये टाकली. जो बिझनेस, जो व्यवसाय तुम्हाला माहीतच असेल, कायम टॉनिकवर चालणारा व्यवसाय म्हणजे टेक्स्टाईलचा व्यवसाय आहे. ते टॉनिकवर सुद्धा चालताना इतक्या अडचणी येत होत्या, तर ती इलेक्ट्रिसिटी बंद केल्यानंतर, म्हणजे ॲग्रिकल्चरवर टाकल्यानंतर रोज 10 तास लाईट जायची हे झाली. त्यामुळे 2005 मध्ये आम्हाला तो बंद करावा लागला पूर्णतः. म्हणजे डिडंट लास्ट फॉर लॉंग, म्हणजे मोठी लाईट त्याला नव्हती जास्त. पण त्या मीन टाइम इथेनॉल बिझनेस चालू झाला होता. तर आम्ही 2002 मध्ये इथेनॉलचा प्रोजेक्ट एक तयार केला होता. तो रन झाला. 4 जानेवारी 2002 ला आम्ही प्लॉट घेतला. अगदी म्हणजे कष्ट करून केवळ 6 महिने, म्हणजे 180 दिवसात प्रोजेक्ट पूर्ण तयार केला. आणि नोव्हेंबर 2002 ला तो प्रोजेक्ट आम्ही चालू केला 180 दिवसात तयार करून. आणि हा 5 स्टार MIDC मधला पहिला घेणारा प्लॉट आम्हीच होतो. फर्स्ट प्लॉट वॉज गिवन टू श्रीराम ट्रेडिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, मग आमची दुसरी कंपनी त्याला दिला होता. आणि त्याच्यावर पहिला कारखाना चालू करणारे आम्हीच होतो. आणि सुदैवाने दुर्दैवाने मला सांगावं लागते की पहिला कारखाना बंद होणार पण आमचाच होता. त्याला कारणास्तव सरकारी यंत्रणा, त्यांनी इथेनॉलचा प्रोग्राम बदलला. 2003 ला चालू केला. 2002 मध्ये 5% मिसळणार म्हणून सांगितलं.
सरकार बदललं, भाजपचं सरकार गेलं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार आलं किंवा काँग्रेसचं सरकार आलं सेंट्रलमध्ये आणि प्रोग्राम बदलला. जे मॅन्डेटरी केलं होतं ते मॅन्डेटरीच्या ऐवजी त्यांनी केलं ऐच्छिक, दॅट इज ॲट विल. कुठलीही ऑइल कंपनी जे इथेनॉल घेऊन पेट्रोलमध्ये मिक्स करायला तयार नव्हती. त्यामुळे इट वॉज अ सेकंड फेल्युअर म्हणण्यापेक्षा इट वॉज नॉट अ फेल्युअर. वी स्टार्टेड गुड, वी केम अप टू गुड हे, पण परत तिथं अपयशाची दुसरी पायरी आली. थांबावं लागलं 2004 मध्ये थांबावं लागला आम्हाला तो कारखाना. आणि अशी परिस्थिती, तो घरचा बिझनेस होता, कुणी बाहेरचे इन्व्हेस्टर्स नव्हते, इट वॉज नॉट अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. ते पार्टनरशिपमध्ये केलेली 4 भावांनी काढलेली कंपनी होती. म्हणजे माझी एक बहीण आणि माझे 3 कझिन्स, असे 2 कझिन्स, असे आम्ही 4घांची कंपनी होती. ती आहे म्हणजे रादर आत्ताही. आणि आता करायचं काय, आम्ही 4 जण त्यात काम करणार. कारखाना जर बंद पडला, इकडं टेक्स्टाईल बंद पडलं, मग मी ठरवलं की आपण ह्याच्यावर बोज न बनता आपण इथून बाहेर पडावं. म्हणून मी ADSE म्हणून ॲडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, जो 2 वर्षाचा कोर्स आहे, ज्याला 6 परीक्षा, 6 पेपर्सचे 4 वेळा द्यायला लागतात 6-6 महिन्यांनी, तो कोर्स मी लिटरली, म्हणजे मला त्यावेळेस युनिव्हर्सिटीने मदत केली होती की तो कोर्स मला त्यांनी 6 महिन्यात पूर्ण करायची परवानगी दिली. आणि तो कोर्स पूर्ण करून मी US ला गेलो. पण तिथे काय, माझ्या म्हणजे नोकरी केली, चांगली परिस्थिती होती, नोकरी तिथं करत राहिलो असतो तर आज म्हणजे बऱ्यापैकी सो कॉल्ड, जसं माणसांना वाटतं की खूप हे आहे, तसं BMW, मर्सिडीज असं काहीतरी घेऊन फिरलो असतो. पण सध्या तशी काही नाही आहे माझ्याकडे गाडी. पण मी आज मानाने सांगू शकतो की आय एम हॅपी अँड सॅटिस्फाईड आफ्टर कमिंग बॅक टू इंडिया. मी 2005 साली डिसेंबरमध्ये गेलो. 2008 साली आय रिटर्न बॅक, मे महिन्यात परत आलो US मधून. तिथली नोकरी चांगली होती. तिथले मी IT सेक्शनमध्ये असल्यामुळे आता मॅडमना माहीत होतं, मॅडम गेल्या, आणखी कुणी IT सेक्शनमधले मला माहीत नाही. पण मी तिथं बॅकवर्ड म्हणजे रिडंडन्सी, ज्याचा साठा, म्हणजे आपण जे हे करतो सगळे सॉफ्टवेअर असतात त्याची माहिती जो मागे ठेवतो त्या ऑफिसमध्ये होतो बॅकएंडला. त्यामुळे माझा कुठल्याही माणसाशी, कुठल्याही कस्टमरशी किंवा कुठल्याही माणसं याच्याशी संबंध यायचा नाही. रिडंडन्सी इज जस्ट टू स्टोअर द डेटा गिवन टू यू बाय ऑल युअर ऑफिसेस. आमची कंपनीचे 50 स्टेट, US मधल्या 50च्या 50 स्टेटमध्ये 3-3 ऑफिसेस असणाऱ्या सगळ्या ऑफिसेसची आमच्याकडं वॉशिंग्टन DC जवळ एक हे रेस्टन म्हणून गाव आहे, त्या रेस्टनमध्ये आमच्याकडे रिडंडन्सी होती त्यांची आणि तिथं मी नोकरी करत होतो. तर दिस इज हाऊ. पण तो पण माझ्याशी मला थोडासा वाईट वाटायचं, कारण मी आधी प्रत्येक ठिकाणी जायचो, मी प्रूव्ह करायचो मी कसा चांगला आहे, मी विकू शकतो, मी काय करू शकतो. इथं मात्र मला क्युबिकलमध्ये चांगला पगार होता पण 4 चौकटीत 2 कॉम्प्युटरवर समोर बसायचं, बाकी कुठेही जायचं नाही. जेव्हा पण जाईल तेव्हा तिथं, आणि माझ्या टेबलवर मला वाटतं 8 एक फोन होते, कारण सगळ्या ऑफिसेसमध्ये तिथं फोन यायचे आणि आय हॅव टू अटेंड इट. मला ते काय बरोबर वाटलं नाही आणि आय हॅव टू लीव द जॉब. मी परत इंडियात आलो 2008 साली. आल्यानंतर मी करायचं काय, इथेनॉलचा प्रोग्राम सरकारने चालू केला नव्हता, त्यामुळे तो कारखाना तसा सोसोच चालत होता जॉब बेसिसवर. मी करायचं काय हा मोठा प्रश्न होता. तर मी 2008 मध्ये आल्यानंतर चलन चाललं पाहिजे म्हणून मी पहिले डंपर घेतले. डंपर चालवत होतो, म्हणजे एक टेक्सटाईल इंजिनियर कॅन रन अ डंपर. डंपर चालवत नव्हतो म्हणजे ड्रायव्हर ठेवून तो बघत होतो. तो बिझनेस केला. त्याच्यानंतर त्यात काय चालेना झाले, त्यावेळेस माझ्या मिसेसनी मला खूप मोठी मदत केली. ती नोकरीला लागली शांतिनिकेतनमध्ये. तिनं 3 वर्ष कसं म्हणजे आमचा गाडा पुढं ढकलायचा खूप मोठा वाटा तिनं उचलला. आणि त्या 2-3 वर्षात तिनं तो गाडा ढकलायचं ठरवल्यामुळं मला जे 2 वर्ष मिळाले 2008 ते 2010, यात मी माझा नवीन प्रोजेक्ट चालू केला, जो आता मी बघतो तो सर्वोत्तम ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड आहे. ह्या मीन टाईममध्ये जसं सर सांगत होते, PS पाटील सर, की बाबा ऊर्जा तयार केली पाहिजे,
थर्ड माझी म्हणजे मी खाली स्टेप डाऊन करावं लागलं, ती माझी थर्ड ह्याची हे सांगतो तुम्हाला. मी 2005 मध्ये सर्वोत्तम ऊर्जा स्थापन झाली आणि त्याचा प्रोजेक्ट आमचा होता की 1 मेगावॅट लाईट स्पेंट वॉश किंवा शेण गोळा करून त्यातून मिथेन गॅस काढून गॅस रन इंजिन्स चालू करून त्यातून इलेक्ट्रिसिटी तयार करायची. हा तो प्रोजेक्ट होता. 2005 साली मी करायचा विचार केला. त्यासाठी कंपनी काढली सर्वोत्तम ऊर्जा. त्यासाठी उगार शुगर्स म्हणून एक कंपनी आहे कर्नाटकमध्ये, त्यांच्याकडे गेलो, जी शिरगावकरांची आहे. शिरगावकरांच्या 2-3 कंपन्याच महाराष्ट्रात सुद्धा आहेत. रादर शिरगावकर रिसेलर्स आहे तुमची. तर त्यांच्या कंपनीत आम्ही 1 मेगावॅट लाईट तयार करायसाठी हे सगळे स्पेंट वॉशपासून मिथेन काढायची सगळी सोय केली. आणि बघा त्यावेळेस 1 मेगावॅट लाईट तयार करायला 4 करोड रुपये सरकार सबसिडी देणार होती. आणि आम्ही हा प्रोजेक्ट चालू केला. सगळे कागदपत्र घेतली, दिल्लीला गेलो. मुत्तेमवार साहेब म्हणून आपले ऊर्जा मंत्री होते त्यावेळेसचे. ऊर्जा म्हणजे ह्याचे नव्हते, NMES म्हणजे नॉन कन्व्हेक्शन ह्याचे ते मंत्री होते. त्यांच्याकडे मला वाटतं ते नागपूरचे आहेत, महाराष्ट्रातले आहेत, म्हणजे मदत करतील आहे. पण तसं काहीही झालं नाही. आम्ही गेल्यानंतर, आम्ही आमचा प्रोजेक्ट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही 3-4 महिन्यांनी या, आपण परत त्याच्यावर विचार करू. आणि त्या 3-4 महिन्यात त्यांनी त्यांची सिस्टम बदलली आणि 4 करोडवरून 1.25 करोड रुपये तुम्हाला देण्यात येतील. आणि त्याची इन्फ्रास्ट्रक्चर किंमत 6 करोड रुपये लागणार होते. तर तो प्रोजेक्ट पण परत आय हॅव टू स्टेप डाऊन, खाली यावं लागलं. दिस वॉज अ थर्ड फेल्युअर बरं का, आयुष्यातलं थर्ड फेल्युअर. म्हणजे खालीच प्रत्येक वेळेस पूर्ण पहिला गेलो आणि तिथून परत खाली यावं लागलं. 2008 मध्ये मात्र ज्यावेळेस मी चालू केलं, काय करायचं आता ठरवत होतो. त्याच्यानंतर माझे एक मित्र आहेत गिरीश वजे म्हणून, जे मी फॅमिली फ्रेंड आहेत. त्यांनी सांगितलं की परफ्युमरी ग्रेड अल्कोहोल जर तुम्ही केलं तर इट विल बी अन इनोव्हेटिव्ह थिंग. कारण परफ्युमरी ग्रेड भारतात अल्कोहोल मिळत नाही. जे फक्त परदेशात फ्रान्स, तुमचे पॅरिस, जिथनं तुम्ही महागडे परफ्यूम घेता तिथं ते मिळतं. आणि दॅट क्रिएटेड अ स्पार्क इन माय माइंड आणि ते करायचं असं मी ठरवलं. मग तिथून पुढे सरकारी यंत्रणात गेलो, सरकारकडे गेलो. तर बघता क्षणी आता तुम्ही आहात, जर मी तुमच्याकडे बघितलं आणि तुम्ही चोर आहात असं म्हणून जर पहिलाच तुम्ही गेलेल्या SP साहेबांनी जर सांगितलं तर तुम्हाला कसं वाटेल. मी म्हटलं असं असं लायसन्स मला पाहिजे आणि मी ॲप्लिकेशन करणार आहे, मला सांगा कसं होईल. रॉ मटेरियल अल्कोहोल. अल्कोहोल इज थॉट की बाबा टॉक्सिकेशन आहे, खराब आहे. म्हणजे आयुष्यात सगळे सांगतात की अल्कोहोल, मी स्वतःही पित नाही, पिलंही नाही पाहिजे. पण तुम्ही गैरवापर कराल, तुम्ही चोरी कराल, हेच पुढं डोळ्यासमोर घेऊन त्यांनी सांगितलं असं कुठल्याही परिस्थितीत असलं लायसन्स तुम्हाला देता येणार नाही. आणि मग मात्र माझी का देता येणार नाही, जर परदेशातले परफ्यूम तुम्ही घेता, तुम्ही 5,000 रुपयाला एक बाटली घेता 100 ml ची, 50 ml ची. आणि भारतातले जे परफ्यूम तयार होतात ते तुम्ही 100 रुपयाला सुद्धा घेत नाही. त्याचं कारण काय, तर रॉ मटेरियल चांगलं नाही. अनटिल अँड अनलेस यू हॅव अ गुड रॉ मटेरियल द प्रोडक्ट कॅनॉट बी अ गुड वन. हे त्याच्या मागचं रिझन होतं. मग प्रोडक्टच जर तुमचं चांगलं नाही तर तुमचं विकत कोण घेईल आहे. ह्या ह्याच्यावर मी ते नको म्हणत असताना पण मी रितसर ॲप्लिकेशन केलं. जसं इंटरनेटवर येतं की बाबा हे ॲप्लिकेशन केल्यापासून 30 दिवसाच्या आत लायसन्स देणं गरजेचं आहे. ह्या माझ्या भ्रामक कल्पनेच्या खाली मी ॲप्लिकेशन केलं की बाबा 30 दिवसात मला ॲप्लिकेशन मिळेल. 1 फेब्रुवारी 2009ला मी ॲप्लिकेशन केलं, 1 फेब्रुवारी 2009ला. आणि कारखाना घालायला चालू केला. माझ्या वाटतच होतं माझ्या मनातून किंवा माझ्या काकांनी, ज्यांनी मला खूप मदत केली लायसन्स मिळवायला, त्यांनी सांगितलं लायसन्स मिळणार, तू कारखाना काढायला चालू कर. मग भाड्याने जागा घेतली, टाक्या बांधल्या, सगळं केलं. जवळजवळ 25-30 लाख रुपये खर्च केले. आणि 2009 पासून 2010 1 फेब्रुवारीपर्यंत, 1 फेब्रुवारी 2010 पर्यंत हा कागद असा पुढे जातो, हा कुठेही पुढे गेला नाही. फक्त कोल्हापूरच्या स्टेट एक्साईजच्या ऑफिसमध्ये राहिला, कुठेही गेला नाही. लायसन्स द्यायचंच नाही तर ते मागणीपत्र वर कमिशनर ऑफिसला मुंबईला का पाठवा इथून. आणि ह्या घटनेनंतर
मी त्यांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात केस केली. स्टेट एक्साईज गव्हर्नमेंटचा जो भाग आहे डिपार्टमेंट, त्याच्यावर केस केली आणि प्रूफ केलं की बाबा तुम्ही 5,000 रुपयाचं परफ्यूम घेता. हीच गोष्ट मी म्हणजे 3-4 वेळा कोर्टात तारीख लागल्यानंतर, एक चौथ्यांदा कोर्टात तारीख लागल्यानंतर मी 3 ह्याचं बेंच होतं कोर्टचं, हायकोर्टमध्ये मुंबईत. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही प्रूफ करा की बाबा तुमचं म्हणणं खरं आहे. तर मी म्हटलं मॅडम तुम्ही जर परफ्यूम लावत असाल तर व्हॉट डू यू बाय. तर त्यांनी एक अर्धा सेकंद सुद्धा न विलंब लावता त्यांनी सांगितलं वी बाय फ्रान्स किंवा पॅरिसचं परफ्यूम विकत घेता. अँड व्हॉट इट इज कॉस्ट. तर कॉस्ट इज बाबा 5,000 रुपये, 3,000 रुपये बाटली आहे. म्हणून तुम्ही इंडियन का बाय करत नाही. कारण परफ्युमरीचा जो परफ्युमरी कंपाऊंड आहे तो भारतातनंच गेलाय फ्रान्सला. तो तिथल्या चांगल्या अल्कोहोलमध्ये मिक्स करून इकडं परत तुम्ही 5,000ला विकत घेता. 100 रुपये लिटर अल्कोहोल, म्हणजे 100 पेक्षा खूपच मी किंमत सांगितली. 50 रुपये 30 रुपये लिटर अल्कोहोल आपण विकतो इथं भारतात आणि तेच अल्कोहोल तुम्ही आम्हाला ह्याच्यासाठी वापरू देत नाहीये इंडस्ट्रीसाठी. ह्याच्यासारखं चुकीची गोष्ट नाहीये. आणि ह्याच्यासाठी मला जवळजवळ 60 ते 70 वेळा मुंबईला जावं लागलं अख्ख्या वर्षात. म्हणजे प्रत्येक आठवड्याला गेल्यासारखं आहे. वीकली वन्स आय हॅड टू गो मुंबई. तिथल्या वकील, तिथले सगळे ह्यांना हे करावं लागलं. तर एक कमिशनर इक्बाल चहल म्हणून येतात, तर ते मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आहेत. कोविडमध्ये आता बहुतेक बदली झाली. तर ते त्यावेळेस कमिशनर स्टेट एक्साईज होते. मी प्रत्येक 60 वेळा गेलो, त्यातल्या जवळ 30 वेळा त्यांना भेटलो होतो. आणि भेट कशी, तर मी सकाळी 10 वाजता जाऊन बसायचो त्यांच्या ऑफिसवर बाहेरच्या बाकड्यावर. आणि ते कधी 1:30, 2, 2:30, 4 यायचे. पण ते मला कधीच एंटरटेन करायचे नाहीत. पहिल्यांदा त्यांची सगळे काम आटपायचे. आणि अगदी जाताना 5:45 वाजता अरे अभी कुछ हुआ नहीं, आई एम सॉरी फॉर दॅट, आय कुड नॉट डू एनिथिंग फॉर यू अँड प्लीज डू कम आफ्टर इन नेक्स्ट वीक. दीज वर दीज वर्ड्स. मी ह्या 30-40 वेळा गेल्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं तुला लायसन्स मिळायलाच पाहिजे. तुला लायसन्स मिळायलाच पाहिजे. आणि ही गोष्ट माझ्या काकांनी मला सांगितली होती, जे जॉईंट कमिशनर होते स्टेट एक्साईजमध्ये, की कोर्टात गेलो आणि कोर्टातनं लायसन्स मिळवलं तर कुणालाही नाकारता येणार नाही. कोर्ट का तुझं लायसन्स नाकारेल. आणि ही जी 5,000ची मी तुम्हाला गोष्ट सांगितली, मॅडमनी एका म्हणजे त्याच हेरिंगला मला त्यांनी ते लायसन्स ग्रांट केलं बरं का. मग मी म्हटलं बाबा तुम्ही लायसन्स मला द्या असं स्टेट एक्साईजना सांगताय, पण ते देणार नाहीत मला, कारण त्यांच्या कितीतरी गोष्टी आहेत. तर दिस वॉज द फर्स्ट टाइम एव्हर कमिशनर नेव्हर गोज टू अ कोर्ट बरं का. त्यांची माणसं जातात, त्यांची नेमलेली माणसं असतात, एक फळी असते त्यांची पूर्ण, ती फळी जात असते कोर्टात. कोर्टात कधी सुद्धा कमिशनर जात नाही. दिस वॉज द फर्स्ट टाइम स्टेट एक्साईज कमिशनर अटेंडेड अ कोर्ट, केम टू द कोर्ट आणि ही सेड मी बाबा समोर उभा राहून कोर्टाच्या मी बोलू इच्छितो. आणि त्यांनी कोर्टाला सांगितलं मॅडम आपल्या भारताच्या जे प्रोहिबिशन स्टेट एक्साईजचे जे नियम आहेत त्यांना जर लायसन्स दिलं तर ही पुढं जी विक्री होणार अल्कोहोलची ते दारूसाठी वापर होईल, म्हणून यांना लायसन्स आतापर्यंत नाकारलं होतं. पण लुकिंग ॲट हिज स्ट्रेंथ दॅट इज वर्क व्हॉट इज डुईंग, गेले बाबा 1 वर्ष हा रोज माझ्याकडे येतो किंवा आठवड्यातनं एकदा येतो, तर तुम्ही बाबा याच्यावर हे करा. तर कोर्टाने निर्णय दिला. ते माझं सगळं 3-4 वेळा म्हणणं ऐकून त्यांनी कोर्टाने निर्णय काय दिला, यांना लायसन्स दिलंच पाहिजे. ते तर त्यांनी आदल्या हिअरिंगमध्ये सांगितलं होतं. नेक्स्ट ज्यावेळेस चहल साहेब होते तर चहल साहेबांनी एकच गोष्ट त्यांना विनंती केली, मी ह्यांना लायसन्स देतो पण ह्यांनी केस विड्रॉ करा. कारण मला तुम्ही जर कोर्टामार्फत जर लायसन्स दिलं तर तो कायदा होतो आणि मग दुसऱ्या कोणी मागितला लायसन्स तेच मागितलं तर दे कॅनॉट से नो. म्हणून त्यांनी ते लायसन्स मला कंडिशनल दिलं की बाबा ह्यांनी विड्रॉ करा केस आणि द्या. त्यावेळेस कोर्टाने त्याच्यावर ऑर्डर केली. ती ऑर्डर मी फ्रेम केलेली आहे म्हणजे मी प्रभाकर साहेबांना दाखवली. त्या ऑर्डरमध्ये त्यांनी म्हटलंय की बाबा ह्यांना लायसन्स ग्रांट करा. मग मी त्यांना विचारलं की खूप दिवस देणार नाहीत मला. मग त्यांनी कोर्टाने कंडिशन घातली. खूप कमी वेळा कोर्ट लिहितात पेपरवर,
कोर्टाची कशी सिस्टम असते, ते 3 जण मोठे बसलेले असतात, त्यांच्या समोरची माणसं ते लिहून घेत असतात. तर ते पेपर त्यांनी लिहून पाठवले, ती ऑर्डर केली होती तयार, म्हणजे पण त्यांनी त्याच्यावर हाताने लिहिलं लायसन्स शुड बी ग्रांटेड विदिन 10 days. ते म्हणून मला लायसन्स मिळालं. आणि दिस इज द फर्स्ट एव्हर लायसन्स इन स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲज वेल एज इन इंडिया विच हॅज बीन ग्रांटेड टू अ पर्सन or ऑर्गनायझेशन विदाउट एनी कंडिशन. एकमेव माझं भारतातलं एकमेव तसं लायसन्स आहे. आणि मी एकमेव लायसन्स तसं घेतल्यानंतर त्यांनी त्याच्यात फक्त एक अट घातली लायसन्समध्ये. ज्यावेळेस मला ते हातात मिळालं त्यावेळेस कळलं, दिस मटेरियल शुड बी ओनली एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया, इट कॅनॉट बी सोल्ड इन इंडिया. फॅक्ट बरं का, फॅक्ट. मला 13/10/2010 लायसन्स मिळालं. 1 फेब्रुवारीला मी ॲप्लिकेशन केलं होतं, 1 फेब्रुवारी 2009, आणि 13/10/2010 मला लायसन्स मिळालं. म्हणजे इट टूक 1 year 10 months, 1 वर्ष 9 महिने त्यात गेले माझे. त्याच्यानंतर लायसन्स मिळाल्यानंतर त्या लायसन्समध्ये काय म्हटलं, तर हे एक्सपोर्ट केलं पाहिजे परदेशी. मी लायसन्स मागत होतो भारतातलं परफ्यूम सुधारायसाठी. जर ते परदेशातच पाठवायचं होतं तर परदेशी माणसं एक्सपोर्ट करतच होते आधी. पण मी आय केम अप विथ अ न्यू आयडिया. माणसं अल्कोहोल एक्सपोर्ट करायचे, मी अल्कोहोल न करता मी तो प्रोडक्ट ॲज अ इन्ग्रेडियंट ऑफ अ कॉस्मॅटिक म्हणून सँक्शन करून घेतलं FDA कडून. आणि FDAचं प्रोडक्ट कॉस्मॅटिक म्हणून मी एक्सपोर्ट करायला लागलो. त्यामुळे ज्या कंट्रीजमध्ये अल्कोहोल घेतल्यानंतर स्ट्रिंजंट नॉर्म्स असतात, त्या अल्कोहोलवर खूप बाइंडिंग्स आहेत, कारण त्याच्यावर खूप मोठा रेव्हेन्यू जनरेट होतो जगात, अख्या भारतातच नव्हे तर जगात सगळीकडं. तर ते इंडस्ट्रियल अल्कोहोल ट्रीट व्हावं किंवा इंडस्ट्रियल इन्ग्रेडियंट म्हणून व्हावं म्हणून त्याखाली एक्सपोर्ट केला. आणि सिन्स नोव्हेंबर 2010 त्यांनी अट घातली मला की बाबा तुम्ही एक्सपोर्ट केलं पाहिजे 10व्या मी एक्सपोर्टचं गिराईक शोधलं, एक्सपोर्ट केलं पहिल्या महिन्यात, म्हणजे फर्स्ट वीक ऑफ 2011. फर्स्ट वीक ऑफ 2011 मी पहिलं एक्सपोर्ट केलं सुदानला. सिन्स देन ती कंपनी 100% जे अमेरिकन परफ्यूम तयार होतात, आय एम नॉट सेइंग 99%, पण 100%, कारण परफ्युमरी तयारच होत नाही अमेरिकेत. अमेरिकेत सगळ्या गोष्टी बाहेरने येतात, तसं परफ्यूमसुद्धा बाहेरने येतं. तर त्यांनी आपल्यासारख्या देशावर सँक्शन्स घातले, कारण आपण प्रगत देश आहोत. सुदान देशाला ती खूप मदत करतात अमेरिकी माणसं. आणि माझं अल्कोहोल इथून सुदानला जातं, सुदानमध्ये परफ्यूम तयार होतं, ते अमेरिकेला जातं, आणि बेस्ट क्वालिटी परफ्यूम म्हणून भारतात आणणारी 90% माणसं ती घेऊन येतात. सिन्स देन आय स्टार्टेड विथ, आणि आज तगायत मी जवळजवळ 600 ते 700 कंटेनर एक्सपोर्ट केले. आणि आय एम हॅपी विथ दॅट. आणि आज 3 फेल्युअर्स नंतर किंवा 3 स्टेप डाऊन नंतर, दिस इज द फर्स्ट टाइम मी अजून काही स्टेप डाऊन झालेलो नाही. 2010 पासून 2022 साल चालू आहे. दिस इज द सक्सेस स्टोरी विच आय शेअर विथ प्रभाकर सर. माहीत सर नव्हते मागाशी. तर दिस इज द सक्सेस स्टोरी. पण माझं एकच सगळ्यांना सांगणं राहील बरं का, प्रवाहाच्या बरोबर जाण्यात यू डोंट मेक अ ग्रेट सक्सेस. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यात यू मेक अ ग्रेट सक्सेस. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, माझ्याकडे BMW, मर्सिडीज कुठली अशी मोठी गाडी नाही आहे किंवा मोठा बाबा हे नाही आहे एंटरप्रेन्योर असं तुम्ही म्हणाल असेल, तर मला काय असं मोठा म्हणता नाही येणार. बट स्टील आय एम अ व्हेरी सक्सेसफुल पर्सन. येत्या मंथमध्ये आय एम गोइंग टू टर्न 50, and last 50 years or say 30 years, since I graduated in 1994, बरं का, since 94 till date हार्डशिप हेच काम आहे. हार्डशिप. तुम्ही कोविडचा विषय करायलाय, सगळे कारखाने बंद झाले. स्टेट एक्साईज उमाप साहेब होते, आहेत म्हणजे आता कमिशनर. त्यांना माहीत होतं इथं अल्कोहोलचं लायसन्स दिलंय. मी सॅनिटायझर तयार करत होतो 2016 पासून. मी सॅनिटायझरही तयार करतो. सॅनिटायझर मी 2016 पासून एक्सपोर्ट करतो. सिंगापूर, फिलिपाईन्स, आणखी एका देशात करतात, मोरोकोला. असे 3 देशात मी सॅनिटायझर एक्सपोर्ट 2016 पासून करतोय.
तर बरीच मंडळी, म्हणजे आता इथं असणारी पण 4-5 मंडळी आहेत, सॅनिटायझर कोणी अख्ख्या भारतात वापरतं का आणि तू का तयार करतोस अशी खिल्ली उडवायची. पण मी आय वॉज हॅपी कारण मी एक्सपोर्ट करत होतो. आय लिटरली, म्हणजे मला काही वाटत नव्हतं कारण विकतच नाही मी इथं कुठं, तर माझा तो प्रश्न नव्हता. पण 21 मार्च 2019ला उमाप साहेबांचा फोन आला, तुझ्याकडे किती अल्कोहोल आहे त्याचं 100% सॅनिटायझर कर, नो सेंडिंग आउट ऑफ कंट्री. आणि इथं एक जवंजाळ मॅडम होत्या FDA च्या, त्या 22 मार्च पासून रोज त्यांच्या ऑफिसमध्ये हजेरी लावायच्या आणि माझ्या ऑफिसमध्ये हजेरी लावायच्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढं सॅनिटायझर तयार व्हायचं ते संध्याकाळी सगळे घेऊन जायचे, एकही हे राहिलं नाही. थ्रू आउट कोविड म्हणजे ऑगस्ट 2020 पर्यंत सगळ्या, म्हणजे कोल्हापूर असू दे, इचलकरंजी असू दे, आपल्या जवळचे सांगली महानगरपालिका असू दे, मी अभिमानाने सांगेन आहे की मी 500 लिटर सगळ्यांना फ्रीमध्ये सॅनिटायझर दिलं. एकही दिवस मला सुट्टी घेता आली नाही. मला 1 वर्ष एकही दिवस सुट्टी घेताना आमच्या कामगारांना मी राहायची सोय केली. आपले कलेक्टर साहेब कोल्हापूरचे होते, त्यांनी मला माझ्या गाडीला स्पेशल बॅच दिला होता. आमच्या जे प्रवास करणारी माणसं होती 10-12, त्यांना सगळ्यांना स्पेशल बॅच दिला होता. माझी खात्री आहे की कुणी फिरकलं नाही पहिले 3-4 महिने MIDC, पण मी असा होतो की मी राहिलाच MIDC की स्टुडंट्सना काय आणखी प्रश्न असतील तर आय विल आन्सर इट. पण ही सक्सेस स्टोरी आहे जी खूप त्रासातूनच गेलेलं आहे मी. लिटरली डंपर चालवणं हा काय सोपा विषय नाही आहे. परत काम करणं हा एकमेव माझ्या ह्यानं, मी यांना काय ह्यांनी माझ्यापर्यंत आजपर्यंत बऱ्याच वेळा कारखान्यात आले, बऱ्याच वेळा एक नाहीतरी 25-30 वेळा तरी, तर त्यांना मी कायम ह्याच पोशाखात आणि असाच कायमच उभा दिसलेला आहे त्यांना कारखान्यात, बरोबर आहे ना. असे खूप कमी एंटरप्रेन्युअर जे पूर्ण वेळ आपल्या कारखान्यात देतात. मी मात्र सकाळी 10:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत कुठल्याही परिस्थितीत कारखान्यात. मी आता फिरायचं बंद केलंय, पण पूर्वी मार्केटिंगला खूप फिरत होतो, तर मी फिरायचंही बंद केलं. इन दिस केस सक्सेस स्टोरीज सांगायची आहे तर मी माझा काय म्हणतात एक जे एक्झिबिशन्स असतात, ब्युटी वर्ल्ड म्हणून एक एक्झिबिशन राहतं दुबईला, जे खूप मोठं राहतं, ते 3 वर्ष पार्टिसिपेट केले. बिझनेस शोधण्याकरता आपल्या जे अल्कोहोल मॅक्सिमम गोज टू थर्ड वर्ल्ड कंट्रीज. पण मग मी विचार केला की का नाही आपण UK जाऊन आपलं अल्कोहोल द्यायचं, म्हणून आय ट्राईड. एक इटलीमध्ये हे होतं, एक्झिबिशन होतं बोलोनियाला, त्या बोलोनियामध्ये पण एक्झिबिशनमध्ये भाग घेतला होता. सो सक्सेस स्टोरी त्याच वेळी सांगू शकतो ज्यावेळेस माणूस खूप ठिकाणी फिरतो, खूप माणसांना भेटतो. तर आजपर्यंत आम्हाला कुठलीही ऑर्डर आलेली नाही आहे, म्हणजे UK किंवा ह्याच्यातून 6-7 सिस्टर्स म्हणजे हे सिंचन हे आहेत 7 कंट्रीज, त्यातनं कुठनंही आलेले नाही आम्हाला. पण फेल्युअर नाही आहे. ओके, आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, अदरवाईज आय वुड एंड अप विथ गिविंग यू बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू फॉर युअर फ्युचर, बरं का. आणि मी शिवाजी युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे, याचं आय फील प्राऊड ऑफ इट. कारण DKT आता ऑटोनॉमस झालंय, मी ज्यावेळेस कॉलेज होतो त्यावेळेस इट वॉज ॲफिलिएटेड टू शिवाजी युनिव्हर्सिटी. बाकी सगळ्या माणसांना BE असा हे मिळतो, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. Ours was the only college, or ours was the only degree, even in Shivaji University. Other today also, आता ते देत नाही. We were given Bachelor of Technology. So we are technocrats since our engineering. त्यामुळे मी इंजिनियर म्हणण्यापेक्षा टेक्नोक्रॅट म्हणेन जास्त. चालेल. ओके, थँक्यू व्हेरी मच.